महाराज की जय। मोतीराम बाबा की जय। वासुदेव महाराज की जय। महाराज की जय। संभानाथ महाराज की जय। कुर्बा स्वामी महाराज की जय। गजानन महाराज की जय। ज्ञान बाबा की जय। रामचंद्र भगवान की जय। सभी साधु संतन की जय। जय जय गुरु महाराज गुरु जय जय गुरु। जय जय गुरु महाराज गुरु जय जय महाराज की जय। ज्ञान मूलम गुरुमुखी मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुवाक्ये मोक्ष मूलम गुरुकृपा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। नमो सद्गुरु ज्ञानदीपा प्रकाश। नमो आदिरूपानंद परेश। नमो मंगला मंगलदेवतारि। नमो तत्कृपा पूर्णदोषानिवारि। गुरुदेव 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 विश्वव्यापी। गुरुदेव वास्तविक करणारी दिव्य श्री रामचंद्रमूर्ती तसेच माझे गुरुमाऊली श्री संत सद्गुरु विधी मोतीराम बाबा, वासुदेव बाबा, केडिकर बाबा, संभानाथ बाबा,
तसेच राम जन्मोत्सवानिमित्त जमलेले सर्व जनता जनार्दन, गावकरी मंडळी, आई बहिणी, बालगोपाल, आपण दरवर्षी हा दिवस फार आनंदाने उत्साहाने पार पाडत असतो. हा उत्सव म्हणजे राम जन्माचा उत्सव. दशरथाचे वंशी राम जन्माला आला, त्यांनी एक मानव यासाठी फार मोठे उपकार केले, फार मोठे उपकार केले. त्यांच्या त्या स्मरणासाठी म्हणा आजचा हा दिवस आपण आनंदाने पार पाडत असतो. मंडळी, राम केव्हा होऊन गेले? त्रेतायुगामध्ये. त्रेतायुगाला कमी दिवस झाले असतील का? त्यावेळीचा काळ कसा असेल कोण जाणे, पण आताच्या काळाच्या गोष्टी राम सर्वांच्या मुखामध्ये बसलेला आहे. राम राम असा शब्द आपण वैकुंठी गावात तो राम राम हा शब्द आपण वापरतो. रामाचं नाव घेतल्याने सर्वच कार्य सिद्ध होतात असे लिहू नाही केले. निव्वळ राम राम म्हणला तरी त्या रामाच्या नावामध्ये फार मोठे कार्य करण्याची क्षमता आहे म्हणून असं श्रेष्ठांचा बोलणं आहे. पण आपण करत नाही ना. एक वेळ म्हणल्याने होईल का? नाही. त्याच्यासाठी दररोज हा नित्यनियम तयार केला पाहिजे. आणि संतांचं असंच म्हणणं आहे, न करा आळस राम नाम वाचे, राम नामाचा प्रभाव संतांनी आपल्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवला आहे. येथपर्यंत ते बोलले ना, नये राम वाणी तया थोर हाणी, नये राम वाणी तया थोर हाणी. संतांना काही कथा कहाण्या नाही तर एका शब्दामध्ये सगळ्या ग्रंथाचा अर्थ आणून एका शब्दामध्ये एवढे ग्रंथाचा, पण त्याचं आपण अनुकरण करतो का? नाही.
दिवस राम जन्माचा दिवस आहे आणि त्या निमित्त ह्या दोन गोष्टी लोकांच्या कानापर्यंत गेल्या पाहिजे म्हणून या शहाण्या पुरुषांना साधू संत महात्मेना ऋषी मुनींना ही एक पद्धत प्रथा लावून ठेवली कारण राम हा सगळं साधनाचा साधन आहे जसा घराचा पायवा साधला तर घर मजबूत झाला आणि पायवाच नाही तर एका गावामध्ये तशी गोष्ट झाली त्यांना वावरामध्ये घर उभा केले पायवा पोचलंच नाही त्या गावाला गेलो होतो तर घर नसतो आता ते जमीन त्याला वाटले का जमीन मस्त आहे मजबूत आहे चांगली आहे तर त्याच वर्षी जो जोराचा पाऊस आला तो त्याने ती गाई बांधत होता बरा झाला गाई एकटी नाही ती सापडली तो घरचा घरच पडला आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं मला वाटलं हा घर कसा पडला नाही त्याने पायवाच नाही ठोकला म्हणजे पायव्यावर घर किती मजबूत असते तसा आपल्या जवळ घर बनवण्यासाठी मजबूत पायवा तयार करावा लागेल ना आणि हा असा पायवा आहे मनाचा पायवा तयार करावा लागेल बुद्धीचा पायवा करावा लागेल तुम्ही काही करालच नाही तर लक्षाचा पायवा तयार करावा लागेल मजबूत बनवण्यासाठी आता लक्षाचा मनाचा बुद्धीचा पायवा तयार करायचा आहे संतांचे बोल विचारात आम्ही घेऊन राहिलो का नाही हा जो राम आहे तुकोबाराने या विषयावर असं विचार दिला राम 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 सर्वत्र मन देव तुकाराम महाराज ह्या गोष्टी दिसल्या असतील का नाही राम राम तर सर्वच म्हणते पण आत्माराम कोणीच म्हणत नाही आणि आजही तीच परिस्थिती आहे आता संतांचा जर विचार घेतला तर संतांना कोणत्या रामाच्या गोष्टी केल्या असतील कोणत्या रामाच्या गोष्टी केल्या तर दशरथाच्या रामाच्या गोष्टी केल्या का आणि दशरथाच्या रामाच्या गोष्टी केल्या तर कथा कहाणी आल्या कथा कहाण्यानं तुमचा कर्णोपाय होईल का त्याचं उत्तर तुकोबारायानेच तयार केला तुकोबारायांनी अनंत काळाचा आत्मा श्रीराम श्रीराम ठाऊक श्रीराम श्रीराम ठाऊक कलिता सर्वजाता वशिष्ठासी तो
गोष्टी आमच्या समोर ठेवला, हा कोणता राम असेल? राम एकच आहे म्हणतात का? एकच आहे म्हणतात का? ह्या तिन्ही काळातल्या रामाच्या काही गोष्टी लिहून ठेवल्या का? कबीर महाराज म्हणतात, एक राम दशरथ का बेटा, तुझा राम घटघटने बैठा, तिन्हा राम जगत बसाला, चौथा राम सबसे राम. मग तुकोबारानं कोणत्या रामाच्या गोष्टी केल्या असतील? ज्ञानेश्वरांना कोणत्या रामाच्या गोष्टी केल्या असतील? आता कबीरांना 4 राम नाव ठेवले, 4, आणि 14 राम हा सबसे न्यारा आहे म्हणून लिहून ठेवला. कोणत्या रामाच्या गोष्टी ऐकावच्या? तर प्रत्येक शब्दामध्ये त्यांना आपला हा निवडा करून ठेवला ना. हा काहीसाठी? तुका माने राम तुझ्या तूच पाहे, सांगून राहिले म्हणजे ते कोणत्या रामाच्या गोष्टी करत असतील? मग तो राम असल्याशिवाय ते बोलून राहिले का? बोलून घे गुरुमुखे हे तुकोबाराच्या प्रमाणामध्ये ठेवला आहे ना. निवृत्ती नाता नाही त्या गोष्टी लिहून ठेवल्या. निवृत्तीनाथ महाराजांनी अखंड जपता राम नाम, त्याहुनी दैवाचे कोण, विचारुनी पहा ग्रंथ हे अवघे, विचारुनी पहा ग्रंथ हे अवघे. किती विचार मांडले त्यांना, ते एवढे मोठे विचार देऊन राहिले ना. विचारुनी पहा ग्रंथ हे अवघे. एवढ्या ग्रंथाची शोधणी करून पहा. आता तू आम्हाला तर नाही जमला तो विषय ग्रंथ वाचावचा. बाबाजी ना रामायण नावाचा ग्रंथ वाचला होता. तो त्यांचा श्रावण महिन्याचा विषयच होता, रामायण नावाचा ग्रंथ. आम्ही नाही वाचून शेवटी केलं. आणि जेते ते सांगे राम नाम. एवढा मोठा विचार आज त्यांच्या लिखाणातून आपल्याला भेटून राहिला. का सगळ्या ग्रंथाचा असा म्हणणं आहे म्हणून राहिले का सगळ्या ठिकाणी एक रामच आहे. एक राम आहे, एक राम आहे. हा राम कोणता काम करते वा? हा राम जो राम आहे म्हणून राहिलेला कोणता कामाचा? जो अनंत काळाचा म्हणून नाव ठेवला त्याला. दशरथाचा राम आहे ती काळाचा, त्याच्या काही गोष्टी नाही सांगून राहिले दशरथ रामाच्या. तर जो अनंत काळाचा राम आहे, जो सगळ्याच्या वेगळा राम आहे, आता अयवनी शंभो म्हणून नाव ठेवण्यात आलं. त्याला कोणती येवनीच नाही.
त्याला कोणता जन्मच नाही. 84 लक्ष न लगे जन्म घेणे, अशा त्या रामाच्या गोष्टी. कारण त्या रामाला माये नाही ना बापही नाही बोलून राहिले. तर हे संत महात्म्यांनी त्या मनाला चांगला बनवण्यासाठी, मजबूत बनवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ते आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवल्या. आणि असं लिहून ठेवलं, घुंगट कापट खोल तुझे राम मिले यारा, घुंगट कापट खोल तुझे राम मिले यारा. काळातल्या गोष्टी आणि तो कुठे आता राग भेटेल का? मग आता संतांनी ह्या ज्या गोष्टी लिहून ठेवल्या ह्या चुकीच्या असतील का नाही? तुझे राम मिलेगा हा शब्द का सांगून राहिला? राम भेटते म्हणते ना, राम भेटते म्हणते ना. राम आहे म्हणते ना. पण आता ह्या गोष्टी कोणासाठी? काही प्रश्न आहे. कोणासाठी? जो शहाणा होते त्याच्यासाठी आहे, वळण्यासाठी नाही आहे. शहाणा झाला असेल त्याच्यासाठी आहे. एखादा शहाणा व्हायचा असेल तर मग आता वर्गात नाही जावं लागेल का? बाहेरूनच तो शिकल का शहाणपणा? संतांनी वर्ग निर्माण केला ना, मग हा वर्ग नव्हे का? हा एक वर्ग ठेवला. मग या वर्गामध्ये शिकावासाठी तू बसला ये ना. कितीतरी या संतांनी असे वर्ग निर्माण केले. वावायन जयंत्या करा तर पुण्यतिथ्या करा तर दसरा करा तर दिवाळी सण करा, किती सण करा, अजूनही चालूच आहे. कार्यक्रम कोणते ना कोणते, कोणते ना कोणते. आता नवीन 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 त्या कार्याला त्यांना नाव ठेवलं. आम्हाला तेवढं नावही नाहीये. आणि त्याच्यातून ते काही मार्गदर्शक लोक तयार झाले. आपापल्या कार्याचा आढावा घेऊन लोकांनी समोर ठेवते. तुम्ही आमच्यात तर येऊन पहा, तुम्ही आमच्यात तर येऊन पहा. म्हणजे पहा कसा होता असा का? हो. सत्संगाची प्रथा आहे ना, कोठी नसत. भागवत करावची आहे, कीर्तना करावची आहे, प्रवचन करावची आहे. हा एक वर्गच तयार झालेला आहे. पण या वर्गातून जो सांगावलं पाहिजे तो आम्ही सांगून नाही राहिलो. त्याच्यामुळे आमचे मन हे अधुरे राहील. अधुरे. हा कायसाठी ऐकावचा? या वर्गात कायसाठी बसावचा? हा विचार कधी त्यांच्याकडून आपण ऐकला का?
नाही. आणि एक तर म्हणून राहिले घुंगटता पटकोल तुझे राम मिलेगा. राम भेटते म्हणते ना, तर चला बरं आपण जाऊन पाहू बरं कसा राम आहे. तर यायच्या जवळचा ते राम आहे म्हणतात ना, राम भेटते म्हणतात ना, पण आम्ही विचार करायलाही तयार नाही. मंडळी, हा एवढा मोठा जन्म फुकट घालवला नाही पाहिजे. हा लहानसा जन्म नव्हे, मनुष्य जन्म फार मोलाचा जन्म आहे म्हणून नाव ठेवला साधू संत महात्म्यांनी. बहुजन्मांती जन्मला अशी नरा हा शब्द ठेवला ना. बहुजन्मांती जन्मला अशी नरा. वेगी म्हणजे लवकर. हा लवकर कायला पाहिजे म्हणावलं होता. 100 वर्षाची आपल्या जवळ औषध आहे. याला माहित आहे का मी 100 वर्ष जगीन म्हणून. कोणत्या दिवशी मरण येईल याला काही सांगता येते का. चालला सोडून लोक आहे, घरदार परिवार सर्व. कोणा इस्टेट नेलं, कोणा पैसा नेलं, कोणत्या संत महात्म्याने नेला. सर्वही मरावासाठी चाले ना. मग हा एवढा मोठा त्यांचा हा प्रयोग कायसाठी पाहिजे होता. हे एवढं मोठं वेद कायसाठी पाहिजे. एवढं मोठं सत्संग कायसाठी पाहिजे. पण आम्ही विचारी निघालोच नाही. आमचा विचार म्हणजे घरादारा परिवारासाठी. हे का सांगती यांना का होणार आहे, हे तर आमच्यासारखेच मरते. पुढच्या साधू संतांनी जो विचार दिला तो त्या विचाराकडे आपण जाऊन राहिलो का नाही. म्हणून चांगला विचार करा मंडळी. देह हे लहानसार बाजू नाही. देव तो सोयरा करावेगी. देव तो सोयरा करावे. बहुजन्मांती सांपडला हिरा. हे शब्द आपल्याला शिकवून राहिले. बहुजन्मांती, बहुजन्मांती म्हणजे 84 जन्माच्या शेवटी. 84 जन्म झाले नाही हे कशावरून. जन्मला असणारा 84 जन्मांती सांपडला हिरा. सांपडला हिरा न मिळे माघारा परतोनी. एवढे मोठे शब्द आज आपल्याला शहाणपणा देऊन राहिले. न मिळे माघारा परतोनी. पण याचा लाभ जर आज नाही घेऊ तर केव्हा घेऊ आपण. याचा लाभ पुढे पस्तावाची वेळ येईल ना. हे सगळ्यावरच आहे ना. पस्तावची वेळ हा ती कोणी त्याचा कोणी वाली नाही. अंतकाळी कोणी नाही बा सांगाती. हा एकच प्रमाण तुमच्यासाठी फार मोठा मोलाचा आहे. आणि म्हणा आपण देह सोडून एक दिवस जाणार, पण मी आपल्या रामाची ओळखी करून जाईल. राम भेटते म्हणते ना. राम भेटते म्हणते ना. मग हा राम भेटते म्हणते. मग आता त्या रामाच्या शोधासाठी आपण का नाही निघावं. त्याचा शोध केला पाहिजे ना. घट घट बिचवो राम रमैया. घट
घट घट दिसतो राम रमैया. म्हणजे प्रत्येक घटाच्या ठिकाणी राम राहतो. प्रत्येक घटाच्या ठिकाणी राम रममान करून राहिला. मग त्यांच्या शब्दाचा थोडासा विवेक मांडा ना, विचार करा ना. झुटा पंचरंग खोल, हा पंचतत्वाचा शरीर हा झुटाय बनून राहिले. झुटाय बनून राहिले, झुटा. किती आपण त्याचा विचार करून, घुंगट का पट खोल तुझे राम याच्यासाठी घुंगट का पटखोल हा एक शब्द महत्वाचा आहे. घुंगट का पटखोल, घुंगट का पटखोल. तर या नरदेहामध्ये 4 पट आहे, 4 पोट, 4 भाग, 4 तुकडे. त्या तुकडेला बाजूला कर. कुल नावाचा एक भाग, सूक्ष्म नावाचा दुसरा भाग, कारण नावाचा तिसरा भाग, महाकारण नावाचा चौथा. हे घुंगटचे पटक खोल, घ्यायला बाजूला कर तुझे राम. अरे ह्या लिहूनच गोष्टी आहेत, नवीन नसत तुमच्यासाठी मंडळी. पण मनाला खूप मजबूत बनवा, मनाची बैठक चांगली बनवा. मन करा रे प्रसन्न, मन हे रामची झाले. हे तुम्हाला आयती शिकवून भेटली. मला देवाला धरावता आहे तर कसा धरावता, तर मनानं धरावता. देवाला धरावता आहे तर लक्षानं धरावता. धरता येते, काही कठीण नसतं, सोपी गोष्ट आहे. पण आम्ही संतांच्या गोष्टी जर ऐकल्या नाही तर घुंगटचा पटखोल तुझे राम मिलेगा. आता किती दिवसाच्या ह्या गोष्टी लिहिल्या आहेत आणि आज त्या शब्दाचा मोतीराम बाबाने आपल्याला विचार करून दिला. 4 देह म्हणून सांगितले आहेत ना या शरीरामध्ये. या 4 देहाला बाजूला कर ना. सद्गुरु अर्जुनी सांपडे नारद, पण त्याच्या अभ्यासामध्ये हे येतेत का? अन्न खाल्ल्याची खाले हा शब्द ठेवलाय संताचा. खाल्ल्याची खाले. दररोज आपण त्या दरवाजातून येतो, येणार जाणार करतो ना घरातल्या. मग त्या दरवाजाबद्दल आपण शंका निर्माण करतो का? दररोज आपण त्या तोंडाला भात खाऊन राहिलो, त्या तोंडाला पाणी पिऊन राहिलो ना, त्याचा वीज येऊन राहिला का? नाही. मग तुम्ही याचा दररोज अभ्यास करा ना. तुमच्यासाठी राम उभा आहे ना. काही बाहेर थोडंच राम आणावं लागते. ह्या तुझ्या जवळच्या गोष्टी आहेत, तुझ्या जवळच्या रामाच्या गोष्टी आहेत. त्या रामाला देव म्हणून नाव ठेवला, त्या रामाला देव म्हणून नाव ठेवला. अखंड जपता राम नाम वाचे.
अखंड जपता राम नाम वाचे याहुनी दैवाचे कोण होई. या जमिनीवर त्याचा एका दैवाचा नाही म्हणतात, भाग्याचा नाही कोणी. तुम्हाला भाग्यवंत म्हणून नाव ठेवलं, पुण्यवान म्हणून नाव ठेवलं. अमृती राहिले त्यासी कळेचे वर्णन. जसा अमृतामध्ये जो राहिला अमृताजवळ त्याला मरणच नाही, तसा जो रामाजवळ राहिला त्याला मरणच नाही म्हणते. नित्यता शरण राम चरणा. जो रामाला शरण गेला आहे, हरीला शरण गेला आहे, देवाला शरण गेला आहे, तो अमरच झाला. नाम मंत्र राशी अनंत पुण्य त्यासी. नाम मंत्र राशी अनंत पुण्य राशी. आणि पै भाग्यासी भारताच्या. आणि पै भाग्यासी भारताच्या. अशा या रामाच्या गोष्टी म्हणजे देवाच्या गोष्टी तुझ्या जवळच आहेत. बाहेरून काय आणावाच्या गोष्टीमुळे बाहेरच्या नसत ना. हा देव तुम्हाला तुमचा कोणताही कार्य करू शकते. ग्रंथामध्ये सगळ्याच ठिकाणी याची कीर्ती वर्णन केली आहे. तुझी श्रोता तुझी वक्ता असे शब्द ठेवले आहे. सर्व गुण जाणते हाती. मग आपल्याला साधू संतांचे बोल हे गलत बोलतील का, गलत सांगतील का? नाही, पण त्याच्यावर माझा विश्वास, माझ्यावर निश्चय किती आहे हे आपण कधीतरी तपासलो का? नाही. तर संतांनी भक्तीच्या रूपाने हा देव भेटते म्हणून काय तया जवळी देव भक्ती भावे उभा. तया जवळी देव भक्ती भावे उभा. न स्वानंदाचा भक्तीच्या रूपाने, भावाच्या रूपाने तो तुमच्या जवळ आहे, तुमच्या जवळ आहे. पण हा जो संतांनी भाव समजावून दिलेला आहे, भाव म्हणून जो नाव ठेवण्यात आलेला आहे, भाव म्हणजे काय? भाव भाव बळे आकडे ये विना तळकडे. भाव बळे आकडे ये विना तळकडे. ये विना म्हणजे इतराला कळत फक्त भावाला कळते म्हणते. भाव तर तो भाव म्हणते तर काय म्हणते?
भाव म्हणजे निश्चय. निश्चय म्हणतात ना, तर निश्चय कशाचा? प्रत्येक माणसाजवळ तर भाव आहे. भावाने काही ना काही तर तो करूनच राहील. बिना भावाने करेल का? पंढरपूरला जाते, काशीला जाते, कोटच्या कोटी जाते, तीर्थयात्रा करते. भाव आहे म्हणूनच करून राहिला ना. का नाही करत? आजच्या जर या काळामध्ये पाहिला तर मोठमोठे कार्य करून राहिले, बिना भावाला करत असतील का? पण संतांचे विचार आपण घेऊन चालतो का? संत कोणत्या विचाराने चालून राहिले? त्याचे विचारच नाही. संतांना इतका सुंदर विचार आपल्यासाठी दिला. हरी विना भाव ओ मायाची त्या भावाला खरा भाव म्हणावलं पाहिजे ना, चांगला भाव म्हणावलं पाहिजे ना, देवाचा भाव आहे, चांगली गोष्ट आहे म्हणावलं पाहिजे ना. पण त्या भावाला कबूल करून नाही राहिले. ज्या भावामध्ये हरी नाही तो भावच नाही म्हणून राहिले. भावाजवळ देव आहे म्हणून राहिले, भावाजवळ राम आहे म्हणून राहिले. हरिना दे देही भावाची करा, हरिना दे देही भावाची करा. माया सैरा वैरा धावू नको, माया सैरा वैरा धावू नको, माया सैरा वैरा धावू नको, माया सैरा वैरा धावू माया सैरा वैरा धावू नको. मग आपण ऐकलो का? मनाला भटकवूनच राहिलो ना. हरिना दे देई भावाची खरा. राम कुठे बाहेर आहे म्हणून राहिले का? तुझ्या जवळच्या गोष्टी आहेत ना. राम बैठा झरोके, राम बैठा झरोके में सबसे उजाले, सबसे उजाले. जाकी जैसी चादरे माको बैठा दे, जाकी जैसी चादरे माको बैठा दे. ज्याचा जसा काम आहे त्याला देते म्हणून राहिले ना. तो शब्द का सांगून राहिला? राम तुमचा काम नाही करून राहिला का? सगळ्याच करून राहिला. तो झरोकेमध्ये बसला आहे म्हणते ना आजही. त्याची बुद्धी, त्याचा निश्चय तयार होईल तेव्हा का नाही? त्याला गुरुज्ञान. कारण हा जो विषय आहे निव्वळ गुरुज्ञानाचा विषय. ज्याला गुरु भेटला असेल त्याला हा राम भेटत. कारण झरोका म्हटल्यानंतर या शरीराला किती झरोके आहेत, किती दरवाजे आहेत, हे शब्द ठेवले आहेत ना. 9 दरवाजे 10वीं झरोका म्हणजे खिडकी. 9 दरवाजे 10वीं खिडकी. वाईट लढके दुरागले, वाईट लढके दुरागले, ओ वाईट लढके दुरागले. तर 9 दरवाजापर्यंत ह्या गोष्टी समजावून दिल्या जातील. कारण 9 दरवाजे खुलेच आहेत.
नौ दरवाजे खुलम खुला, 10वें खोला है ताला। नौ दरवाजे खुलम खुला, 10वें खोला है ताला। हाथ पकड़ के गुरुजी बता रे खुला ब्रह्म का ताला। हाथ पकड़ के गुरुजी बता रे खुला ब्रह्म का ताला है। एवढे मोठे बोल असं त्याच्या शब्दातून आपल्याला ऐकायला भेटून राहिले. आणि हे गुरु ज्ञानाशिवाय त्याला उपजन कसे? हा शहाणपणाचा मार्ग आहे, अडाणीपणाचा मार्ग नव्हे. नाही, ज्याला गुरु ज्ञान झाला असेल आणि जो या वर्गात बसत असेल तो घरी गेला, उपदेश झाला, पण देवाचं कामच नाही. मग त्याला तुम्ही का म्हणाल? नाही, शहाणा झाला म्हणाल का? नाही, एकाएकी शहाणपणा येवाला कठीण जाते. आणि हा आपण राग कायसाठी मागितला? कायसाठी? आतासाठी नसला. नाही, हा तुमच्या शेवटच्या दिवसासाठी येईल. असा लिहून ठेवला कबीरा. राम नाम एक अंग है, राम नाम एक अंग है, बाकी अंत शून्य. बाकी अंत शून्य. एकावर तुम्ही किती शून्य द्या, त्या शून्याची गिनती वाढत जाते. पण त्या शून्यातून जर तुम्ही एक काढल्या तर शून्याची किंमत, तुम्ही शून्याची बेरीज करा का वजाबाकी करा का गुणाकार करा, काही करा, शून्याचा ते तुमचा भेटणार आहे. पण बेटी जर एक असेल तर, आणि हा एक राम सर्वांच्या घटामध्ये बसला आहे. राम बैठा घट घट नाही. आणि त्याच्या गोष्टी संत सांगून राहिले ना, तुझ्या जवळ राम आहे म्हणून राहिले ना. घुंगट का प्रकट बोल, तुझ्या राम मिलेगा. स्थूल देह बाजूला कर, सूक्ष्म देह बाजूला कर, कारण देह बाजूला कर, महाकारण देह बाजूला कर, तुझे राम मिलेगा. शून्य महल में दीप विराजे, शून्य महल में दीप विराजे, बाजे ढोल. तुझे राम मिलेगा, राम घुंघट का फट बोल, तुझे राम मिलेगा, राम घुंघट का फट बोल, तुझे राम मिलेगा, राम घुंघट का फट बोल, तुझे राम मिलेगा, प्रत्येक शब्दातून या देवाचा ज्ञान समाजासमोर ठेवला. प्रत्येक अर्थामध्ये हा देव बसवला आहे आणि त्याची माहिती आमच्या साधू संतांनी आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवली. म्हणून मंडळी त्याला मस्त धरून ठेव. हा तुमच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला कोणत्याही यमुनेला जाऊ देणार नाही. नाव जरी अलग ठेवले असतील पण त्यामध्ये तो एकच आहे. तेरे नाम म्हणे कोणी राम असतील, कोणी कृष्ण म्हणत असतील, कोणी हरी म्हणत असतील, कोणी देव म्हणत असतील, कोणी ईश्वर म्हणत असतील. ते एकाचेच नाव अनेक ठेवले आहे. राम म्हणून जाऊन नाव ठेवला. राम सगळ्याला रमवणारा आहे म्हणून त्याला राम म्हणून नाव ठेवून दिलं. राम रमैया. कहत कबीरा सुन भई राम नाम तू तोल.
कार्य करून एवढ्या मोठ्या गोष्टी आज तुमच्यासाठी संत वाङ्मयातून आज आपल्याला ऐकायला भेटते. आजचा हा विषय आहे काल्याचा विषय आहे. म्हणजे काला काला या राम जन्माच्या निमित्तानं हा काल्याचा विषय थोडक्यामध्ये संतांनी आपल्या समोर ठेवला. तर काला म्हणजे लाया पोया का? बरं, लाया पोयाचा काला म्हणजे तुम्हाला पोटभर घरी खाता येते. मग या एका शीताला एवढा मोठा महत्व का देऊन राहिला तुम्ही? एक शीत खाल्ला तरी बापरे मी धनी झालो, मी धनी झालो. आणि तो काला आपण एवढा निघून ना लोकांना रस्त्यानं वाटत वाटत कोणी मोठ्या आवडीनं खाते. हा देवाचा काला म्हणून समजते, मोठ्या भाग्याने काला भेटते म्हणून समजते. असा साधा काला नाही म्हणून हा एक कुठेही भेटते असे नाही म्हणत. एवढा मोठा काल्याचा महत्व त्यांनी समाजासमोर ठेवला. काला 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 कोणाचा? हरीचा. हरीचा म्हणजे देवाचा काला, म्हणजे हरीचा काला. मग हरीचा काला खावाचा आहे, तुम्हाला घरी पाहिजे का नाही? हरीचा काला गोड झाला असं आपण म्हणतो ना, घरी नाही पाहिजे का? आपल्याजवळ हरीच नाही तर मग काला कशाचा? त्या काला खाण्याला काही महत्व आहे का? आणि हा विचार संतांनी आपल्या लिखाणातून समाजासमोर ठेवला. हा शहाणपणा येईल कसा? नाही त्या ठिकाणातून त्यांना हा शहाणपणाचा मार्ग दाखवला संतांना. तुम्हाला कोणता घेवाचा आहे तो घ्या. एका जनार्दनी मांडिले दुकान, एका जनार्दनी मांडिले दुकान, तो मोलावेन सर्व फुकट घ्या, फुकट घ्या, फुकट घ्या. पण हे फुकटही घ्यायला आम्ही तयार नाही. एवढा आमचं हे दुर्भाग्य होत. एवढ्या मोठ्या मनुष्य देहामध्ये घेऊन त्याची आपण किंमत नाही करू शकत. का मेल्यावर किंमत करणार आहात का? मेल्यावर किंमत नाही. तुम्हाला प्रपंच करता येत नाही, कोणाला पोचता येत नाही, म्हणून या गोष्टी आज तुमच्या समोर ठेवल्या जाते. असा त्याचा अर्थ आहे का? नाही 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 नाही. ज्या दिवशी हा तुम्ही हा देव सोडून द्या, उद्या कुत्र्या मांजऱ्याचा जन्म भेटला नाही पाहिजे. कुत्र्याचा जन्म भेटल्यावर कोण तुम्हाला खावायला देईल? कोण कुत्र्याचा मालक आहे? आणि कुत्र्याचा जन्म काही मोठा चांगला आहे का? कुत्र्याचा नाही. कोणती येवणी? 84 लक्ष येवण्या सांगितल्या आहेत ना. आनंदे सोडल्यानंतर 84 लक्ष येवण्या. तुकोजी महाराजांनी एवढ्या गोष्टी बोलले ना. 84चा फेरा पडतो कोण तुकड्या दास म्हणे भय मोठे भट भट सद्गुरु 84चा फेरा 84. आणि त्यातून सुटण्यासाठी हा साधू संतांचा उपाय सांगून राहिले. उपाय तर हा काल्यातून सांगते. काला म्हणजे का? तर तुझा जन्म कायसाठी झाला? म्हणजे तू या देहामध्ये कोटी कशासाठी आलास? कोणत्या कामासाठी आलास? मग तू आता काम करून गेला पाहिजे का नाही? आलास कामासाठी आणि कामच नाही.
हे भयंकर चूक आहे ना. आणि हे चूक तुझ्यावर भोवणार आहे ना. याचा हिशोब तुला द्यावा लागेल ना. कोणी असो, कोणत्याही जीवाने हा शहाणपणा संताचा घेऊन जावा. याच्या हिताच्या गोष्टी आहेत, त्याच्या फायद्याच्या गोष्टी आहेत, त्याच्या लाभाच्या गोष्टी आहेत. नाही तर मोठा नुकसान आहे, भयंकर नुकसान आहे. आणि थोडस ग्रंथ वाचून पहा साधू संतांचे, विचार घेऊन पहा. काय असं तुम्हाला खूप मोठ्या गोष्टी सांगून राहिले का? अर्थ इतकाची साधीला, शास्त्र बहुतची बोलीला. एवढ्याच गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत. हा काला, काला म्हणजे का? तुझा जन्म कशासाठी झाला? कशासाठी झाला? वन्या कारणासे आला तुम्ही येथे. संत वचनानुसार फार काय सांगू गोपालांनी सवाल केला. पण अर्थ असा कोणता? या देवाचा, या हरीचा अर्थ समजून घ्या. आणि आपल्या प्रपंचामध्ये मग आनंद तयार करा. आनंद तयार करा. आनंद कोणाचा? एका देवाचा. देवाजवळ आनंद आहे, प्रपंचामध्ये आनंद नसत. प्रपंचामध्ये दुःख आहे. हे संतांचे बोल आहे. संसार दुःख मूळ, संसार दुःख मूळ, तिळभरी नाही. तिळभरही त्याला विश्रांती नाही. एवढा मोठा दुःख या प्रपंचामध्ये आहे. हे सगळ्याला पिकलेल्या गोष्टी आहेत. काही नवीन नसत. विश्रांती नाही कोठे, रात्र न दिवस तळमळ. कोण चिंता करू नसत. कोणाच्या घरात त्या समस्या नसत. आता काही ना काही तुमच्या मनाच्या समाधानासाठी तुमच्या समोर बोलावं लागते. महाराज लोकांना का करतील मग? याच्या पलीकडे त्याच्याकडे उपायच नसते ना. मग तुम्ही आपल्या घरावर गाणी ओमचा अक्षर काढून ठेवा, म्हणजे तुमच्या समस्या सर्व हल होतील. एखाद्याची होऊन गेली नाही, बाबा माझ्या बाबांना सांगितल्यानंतर बंद झाली, माझ्या कार्य साधून हे असे महाराज लोकांचे धंदेच आहे. ओम आई बरोबर वार बदली स्वगती मम जीवादी बरोबर सर्व विद्या देही देही शिवा.
हो म्हणजे माझा पोरगा पास झाला. असे आहेत शब्द, आहेत काही काही सुनबाईचे शब्द बोल, पण त्या शब्दामध्ये त्याला किती पण तपश्चर्या केला असती, खूप मोठी तपश्चर्या केला असते, आणि त्या शब्दातून त्यांना ते शक्ती तयार झाली. त्या शक्तीतून काही कार्य करून घेते, तो त्याचा मंत्र बनला. पण आमच्या या रामनामाची बरोबरी करणारा कोणताही मंत्र नाही. नामदेव म्हणे महाजप तो देह उत्तम मृत्युलोकी, तो देह उत्तम मृत्युलोकी. या रामनामापासूनच सगळ्या मंत्राची उत्पत्ती आहे. त्या हरिनामापासून. हरिनाम घेपुकाचे जप मानवा उतकील बंद सारे भवपासया निवारे. एवढे मोठे आपल्याला साक्ष भेटून राहिली ना संतांची. निवड बोलतो फोडतो आहे ना, त्याने अभ्यास केला असतील ना. बिना अभ्यासानं ते बोलून राहिले का, बिना अभ्यासानं येऊन ठेवला का, आणि ते आम्हाला ठगवतील का असा विचार मांडा ना. बिलकुल नाही ठगवणार. हा एवढा आहे का आपला विश्वास किती तयार झाला, आपला निश्चय किती आहे, आपला भाव किती आहे, आपली दृढता किती आहे, हे आम्ही ना तुम्ही नाही सांगू शकत. ज्याचा त्याला अंदाज करावा लागेल, ज्याचा त्यालाच. पण तुकोबाजाने एवढा एक प्रमाण ठेवलं, देव जाओ द्वारा हो, देव जाओ द्वारा हो, पांडुरंगे थोडा भाऊ, पांडुरंगे थोडा एवढंच तुम्हाला आजच्या या प्रसंगी सांगणे आहे. तो सर्व तुमचा कार्य करते. लिहिल्या गोष्टी आहेत. तोच बोलविता तोच चालविता, सर्व कार्य करता तोची असे. त्याच्यावर मनाची दृढता ठेवा ना. मरावता आहे तो मरालच. देवजानासाठी आला, कोण आजपर्यंत गेला, कोणाच्या घरचे नाही गेले, सर्व मरावासाठी आहे. पण देवाची ओळखी करून गेले ते धन्य झाले. म्हणून देवाची ओळखी करून मस्त जगा, आणि देवाची ओळखी करूनच एक पटणारी धरून एकच मंत्र मस्त धरून ठेवा. तुमच्या मोक्षासाठी आहे ना. आम्हाला सांगतात खोटे नाही सांगणार. जया शिवा ते मोक्ष व्हावा, हे सद्गुरु सद्गुरु विना मोक्ष पावा. हे साधू संतांचे अनुभवाचे बोल तुमच्या समोर हे ठेवण्यात येऊन राहिले. ओ हरी, कारण आम्ही आजच्या या काळामध्ये आजपर्यंत या विश्वासावर आतापर्यंत आम्ही पाहायला आलो. पण एका देवावर विश्वास होता तर आज विचार केला तर लहान गोष्ट आली. गड्डे खोदता होती, गड्डे. एक विहीर होती आणि एक गड्डा होता नदी. मारावाचा का नेऊन गाळावाचा. ह्या भीतल्या गोष्टी आहेत. तरी पण तेथून देवाने येते आणलं ना. आणि त्याच्याच आज हा माझा कार्य नाही, हा गुरुचा कार्य. आपण सर्वजण मी सेवक आहोत. सेवा म्हणून आपण हा कार्य करून राहिलो. आम्ही मोठे म्हणून नाही, कार्यकर्ते म्हणून नाही. प्रत्येकाने हा भाव ठेवून हा कार्य करावा.
प्रत्येकाने माझ्या हातात जो सेवा आहे, तारा आहे, काम आहे, तो मी सेवा करतो. हा सेवाच करून राहिलो नाही, मोठेपणा नाही. देव कार्य करायला करूनच राहिलो. तर तुझा जन्म जो झाला तो एका देवासाठी झाला, एका हरीसाठी, एका देवासाठी, एका हरीसाठी. म्हणून आपल्या देवाची ओळखी करून घ्या. त्याचंच नाव आहे काला, त्यालाच काला म्हणून नाव ठेवला. तुझा जन्म कायसाठी झाला? एका देवासाठी झाला, देवासाठी. तुझा जन्म एका देवासाठी झाला. ओळखीला हरी धन्य तो संसारी, ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी हरे हरे वैदवा कोण्या ग्रंथ तयार केले. त्या शब्दाच्या गाठोड्या बांधलेल्या आहेत. त्या गाठोड्या सोड आणि हरी हा कोटी आहे त्याचा शोध कर. बस एवढाच अर्थ त्या गाठोड्या सोड आणि तो हरी कोटी आहे, कोण्या ठिकाणी आहे त्याचा शोध कर. एवढ्या गोष्टी आज आपण नाही करू शकू. हरी करतो गोपाल काला. हरी त्या ठिकाणातून या शरीराचा पालन करून राहिला, या इंद्रियाचा पालन करून राहिला. हे असं तो शब्द शिकवून राहिला. एकेका शब्दामधून देवाचा बोध होऊन राहिला. एकेका शब्दामधून देवाचा बोध. संत बोध तोची देवाचा बोध. हे शब्द केवढे साधू संत महात्म्याचे. म्हणून यासाठी हा देव म्हणजे हरी कोण्या ठिकाणी आहे त्याचा ठिकाण भेटला. देवाची हद्वारी उभा क्षण त्याला इतकी सहज गोष्ट. क्षणभर काऊन म्हणला का देव इतका सोपा आहे, सहज आहे, काही कठीण नसतो. इतका सहज सोपा आहे म्हणून राहिले. ज्याला देवाचा दरवाजा पाहिला तर त्याचा जन्म मरण चुकला. ज्याने दसवेद्वार पाहिले काही न जाणे, ज्याने पण यासाठी आता एकच प्रमाण दिला. काय? यार तरी यारे लागे, यार तरी
शब्दाच्या पलीकडचा विषय आहे. शब्दाच्या पलीकडचा विषय आहे. शब्द नाही, मग शब्द नाही तर काय आहे? शब्द कोणपर्यंत आहे? पण शब्दाशिवाय कोणत्याही गोष्टीचा अर्थ समजत नाही. शब्दाने बोला तर तो शब्द त्या वस्तूपर्यंत घेऊन जाईल. शब्द बोलाल तर, पण शब्द वस्तूची ओळख करून देते. शब्द शब्दातीत दाखवी कसे आणि शब्दाचा होतसे अंग. मध्ये साठा घातली. शब्दाला मोठी पोट भरेल का? नाही म्हणतात. तर हा जो विषय आहे शब्दाच्या पलीकडचा विषय आहे. जो शब्दाच्या पलीकडचा विषय शब्दापर्यंत गेला, पलीकडे गेला असेल त्याला हा काला खाता येईल. काला काही खाता येणार नाही. म्हणून तुम्ही मंडळी, सर्व मंडळी शहाण्या मस्त धरून ठेवा. हा भेटणारा विषय होय आणि कुठे हा विषय निघतही नाही. म्हणून गोपाला गोपाला
आनंदाने